एका भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक झाली आहे। मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणात DRIनं ही मोठी कारवाई केली आहे। 5 कोटीहून अधिक किमतीचे सोने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। भाजप पदाधिकारी अजित आचरेकर नावाच्या व्यक्तीसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। आचरेकर भाजप कामगार संघटनेचा चिटणीस असल्याची माहिती आहे। काही महिन्यांपूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता। पक्षाकडून कामगार संघटनेच्या महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आल्याचा दावा होतोय। काल पहाटे सुमारे 2:30 वाजता DRIने ही महत्त्वाची कारवाई केलेली आहे। जप्त सोन्याची किंमत 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे। सोने तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का याचा तपास सध्या सुरू आहे। या प्रकरणात इतर व्यक्ती किंवा कोणत्याही प्रभावशाली घटकांचा सहभाग आहे का याची चौकशी केली जाते। दरम्यान या कारवाईवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहित असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली। रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली। याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही की भारतीय कामगार सेना शिवसेना प्रणित तिथे मजबूतीने काम करत असताना रवींद्र चव्हाण एखाद्या गुंडासारखे जिथे घुसतात, पंचतारांकित हॉटेलमध्ये एअरपोर्टला धमक्या देऊन युनियन तोडतात, हे सगळे गुंड जे आहेत ते काल त्यातले बरेच लोक हे सोने तस्करीमध्ये विमानतळावर त्यांना पकडण्यात आलेलं आहे। ह्याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला, याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।